हां, म्हणजे सूरमंडल छेडतायत, लोक बसलायत, सगळे भरपूर लोक बसलेत तिथे. मी आपलं साईडला बसलोय. कृष्णदादांनी ओळख करून दिली. तेव्हा मी असा होतो एकदम गालात, एकदम डोळे मोठे. तर गुरुजींना असं झालं की ये गाता भी है, मतलब इसमें जान है, गाणे जैसे. तर सगळे हसायला बिसायला लागले. ते एवढंच बोलले, बाकी काही नाही. मग त्याच्यानंतर परत 6 महिने मी कृष्णदादाच्या मागे. शेवटी त्यांनी अकॅडमीचा नंबर काढला कलकत्त्याचा. हां, मला तो नंबर मिळवून दिला. तो नंबर लावला, तेव्हा कॉईन बॉक्स असायचे. लावला नंबर, तर ते उचलला त्या ऑफिसमधून. आणि जिथे सिलेक्शन व्हायचं, बरं कुणाचंही सिलेक्शन व्हायचं होतं अजून, तर विचारलं असं असं माझं आहे, मला यायचं तिथे शिकायला. जस्ट 3rd इयरला होतं, नाही 2nd इयरला होतं. मग ते म्हणले हाँ ठीक है, आप कुछ रिकॉर्डिंग करके भेज दो, सिलेक्शन हो जाएगा तो आपको बुला लेंगे. बरोबर. मी तेव्हा मधवंती गाऊन मी पाठवला होता. विठ्ठला पाहणे हाची माझा छंद, हाची माझा छंद, हाची माझा छंद.